ठाणे शहरातील नागरिकांच्या व कर्मचाऱ्यांच्या तक्रारीचा निपटारा जलद गतीने व्हावा हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर यांनी जनसेवकाचा जनसंवाद हा उपक्रम सुरू केला। या उपक्रमाच्या माध्यमातून ठाणे शहरातील नव्हे तर ठाणे शहर जिल्ह्यातील नागरिकांच्या विविध समस्यांचं निराकरण आमदार संजय केळकर यांच्या माध्यमातून होत आहे। ठाण्याच्या खोपट येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात दर आठवड्याच्या सोमवारी आणि शुक्रवारी आमदार संजय केळकर यांचा जनसेवकाचा जनसंवाद उपक्रम सुरू असतो। या उपक्रमामध्ये ठाणे जिल्ह्यातील नागरिक रहिवासी विविध विकासकांच्या फसवणुकीबाबत अथवा इमारतीच्या पुनर्वसनाबाबत तर वाहतूक कोंडी, पाणी प्रश्न, वेगवेगळ्या समस्या घेऊन या उपक्रमामध्ये दाखल होत असतात। विशेष म्हणजे ठाणे महानगरपालिका कर्मचारी, शासकीय कर्मचारी असो किंवा खासगी कंपनीमध्ये काम करणारे कर्मचारी असो, हे आपल्या समस्या घेऊन या उपक्रमामध्ये दाखल होत असतात। या सर्व समस्यांचं निरसन आमदार संजय केळकर यांच्या माध्यमातून करण्यात येत असतं। विधान भवन अधिवेशनाचा काळ किंवा अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे दिवस वगळता 100 दिवस अविरतपणे दर सोमवारी आणि शुक्रवारी आमदार संजय केळकर यांच्या जनसेवकाचा जनसंवाद उपक्रम सुरू होता। आज या उपक्रमाची शतकपूर्ती पूर्ण झाली असून त्यानिमित्ताने आमदार संजय केळकर यांचे कार्यालयात पुष्पवृष्टी करून जंगी स्वागत करण्यात आलं। त्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मिळून केक कापून आमदार संजय केळकर यांचा भव्य जाहीर सत्कार केला। या प्रसंगी ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक विकास पाटील, नगरसेवक सीताराम राणे, नगरसेवक सुनेश जोशी, नगरसेवक दीपक जाधव, महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्वप्नाली साळवी, भाजप युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष सूरज दळवी, सचिन केदारी, महेश विनेरकर, कैलास म्हात्रे, इतर पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या शतकपूर्ती उपक्रमात नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केली होती, तर काही नागरिकांनी आमदार संजय केळकर यांच्या या उपक्रमाबद्दल सन्मान करून हा उपक्रम पुढे असाच अविरतपणे सुरू राहणार असल्याची ग्वाही आमदार केळकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे। जनसंवाद आमचा हा 100वा उपक्रम आहे आणि या उपक्रमाच्या माध्यमातून अडल्या नडल्यांना न्याय देणं, जो वंचित आहे, जो दुर्लक्षित आहे, जो अन्यायग्रस्त आहे, या सगळ्या लोकांना या माध्यमातून न्याय देण्यासाठी म्हणूनच हा जनसेवकाचा जनसंवाद आहे। आणि हक्काने अनेक गरजू गरीब लोक किंवा वंचित की ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे कोणाकडे बघत नाही, परंतु त्यांची विषय जो आहे तो न्यायी आहे, तो सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो आणि मला अतिशय समाधान आहे।